मी आली आज आमच्या शेतामध्ये आणि आम्ही ह्यावर्षी डाळिंब लावली होती। दुपारचे 3 वाजले होते आणि आहोंला पाण्याचा ड्रम भरून ठेवायचा होता, कारण की आमचे भाऊजी आज फवारणार होते। त्यांना एकट्यांना जाऊश वाटत नव्हतं आणि मलाही खूप बोर झालं, म्हणून म्हटलं चला मी पण येते तुमच्यासोबत। ती आमची आहो बघा इथे ड्रम भरत होते आणि आम्ही डाळिंब लावलेली आहेत आणि यावर्षीच लावल्यामुळे जरा छोटी छोटी आहेत, 1 वर्षभर लागेल त्यांना मोठे व्हायला अजून। ही पहा सगळीकडे डाळिंब लावलेली आहेत। इथे आहोंचं पाणी भरणं चालू आहे आणि त्याचबरोबर ऊस खाण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे। आमच्या आहोंला नुसतं तोंड सुरू लागतं, काही ना काहीतरी खायला येऊ द्या। बघा इथे पाणी भरतायत आणि पाण्याचा ड्रम तर खूपच खराब झालेला आहे, असो तो तिथेच असतो। मी पण खूप दिवस झालं शेतामध्ये राऊंड मांडला नव्हता, तर म्हटलं चला आपणही जाऊयात आणि डाळिंबाची झाडं किती मोठी झालीत पाहूयात। तिथे चिखलाने पाय भरला, आहोंनी पायावरती पाणी टाकलं। मी पण ऊस घेतला, म्हटलं चला आली आहे तर काहीतरी टाइमपास म्हणून। हे बघा अशा प्रकारे या डाळिंबाला फुलं येतात आणि नंतर मग याला फळ येतं। डाळिंबावरती पाणी सोडलं होतं, तर आहो बघत होते प्रत्येक झाडाला पाणी नीट जाते की नाही, तर तेच त्यांचं चालू होतं, नीटनेटकं लावणं, सगळ्याला पोचते की नाही। त्याचबरोबर मला महत्त्व सांगत होते, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे। त्यांची लेक्चर सदानकदा सुरूच असतं। एक एक झाड स्वतःच्या हाताने नीट करून पाहत होते, प्रत्येकाला पाणी देण्याचं काम त्यांचं चालू होतं। चला चला म्हणत होते तरी पण निघत नव्हते। फायनल ड्रम भरून झाला होता आणि आता आम्ही घरी वापस चाललो होतो। जाता जाता आम्हाला अजून मोटर बंद करायची होती, सो आम्ही आता मोटर बंद करायला जाणार आहोत। बघा इथे पाणी चालू होतं। हे आमचा ऊस आहे, इथे आरण आहे, याच्यामध्ये कांदे आहेत। यावर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे अजून तशीच आहेत ती। इकडे एक मोठं आंब्याचं झाड आहे, पण याला आंबे येत नाहीत। तर इथं विहीर आहे आणि विहिरीजवळ स्टार्टर आहे मोटरीचं, तर आता आहो बंद करत आहेत त्याला। हे आहोंना काहीतरी दिसलं वाटतं त्यामध्ये, तर काही ना काहीतरी जाऊन बसलेलंच असतं, आलं गेले काही असेल। अगोदर कॉक बंद करतायत आणि नंतर मोटरचं बटन बंद करते। मोटर ही बंद केली आता आहोंनी आणि आता आम्ही जाणार आहोत घरी। तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं। असाच एक नवीन ब्लॉग घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सो आत्तासाठी बाय बाय।